हॅलो, आज आपण आलो आहोत संगीत आणि कला अकादमीच्या संगीत विभाग आयोजित नाट्य शिबिराला। आणि आज हे जे 5 दिवसांचं जे नाट्य शिबिर आहे त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत डॉक्टर मिलिंद इनामदार। हॅलो सर। नमस्कार। हाय सर। मिलिंद सर जे आहेत, मिलिंद इनामदार हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि सर हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्यांच्या वेळेला फक्त 20 जण सिलेक्ट झालेले, त्यांच्यापैकी ते एक आहेत। हे तर सरांचं महत्त्व आहेच आणि त्यांचे बरेच वर्षांची कारकीर्द आहे। आणि आत्ता सर आपलं जे मुंबई विद्यापीठ आहे ते नाट्य विभाग आहे तिथे ते प्रोफेसर म्हणून आहेत, प्राध्यापक। तर सर मला सांगाल का की तुमचा हा एकूण प्रवास कसा होता, हे मला थोडक्यात जर सांगाल तर मला खूप आवडेल। कधी सुरुवात केली? नक्कीच। खरं तर सांगायचं तर लहानपणापासूनच मी नाटकामध्ये आहे, कारण माझे बाबा म्हणजे मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि 3 वर्ष मी तिथे शिकलो। फार उत्तम शिक्षक तिकडे मिळाले आम्हाला आणि त्याच्यानंतर मी मुंबईत परत आलो आणि मराठी नाटकांमधनं कामं करायला लागलो, दिग्दर्शित करायला लागलो नाटकं। आणि मग आम्हाला माझं डिपार्टमेंट जे आहे आत्ताचं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, तिथे मी 2004 पासून जॉईन झालो आणि आत्तापर्यंत मी तिथे 9 नाटकं मोठी दिग्दर्शित केली आहेत विद्यार्थ्यांना घेऊन। अरे वा सर, अभिनंदन, खूप छान, धन्यवाद। आणि बाहेरनंही माझा एक ग्रुप आहे स्वतःचा, सृजन फाउंडेशन नावाचा। सृजन फाउंडेशन आणि तिथनं मी वेगवेगळी नाटकं दरवर्षी प्रायोगिक नाटकं करत असतो आणि त्याचे देशभरातल्या सगळ्या फेस्टिवल्समध्ये प्रयोग होत असतात। दर्शन हां, तर ते तुम्हाला आवडतंय किंवा तुम्हाला ते छानपैकी जमतंय, हे तुम्हाला कधी रिअलाइज झालं? खरं तर ना, हे खूप पूर्वीपासून होतं। म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एकांकिका बसवायचो, कारण काय असायचं की 4-5 जण असायचो, मग त्यात कोण बसवणार, तर चल मिलिंद तू बसव, असं म्हणून ते मग बसवायला लागलो मी। आणि NSDत गेल्यानंतर मी अनेक दिग्दर्शकांना बघितलं की दिग्दर्शक कशा प्रकारे नाटक वाचतात, डायरेक्ट करतात, काय काय त्याच्यामधनं शोधतात। आणि मग मलाही असं वाटायला लागलं की अरे मीही हे करू शकतो। आणि विद्यार्थ्यांसाठी हे मी पहिले सुरुवात केली की विद्यार्थ्यांबरोबर नाटक करूया। आणि विद्यार्थ्यांबरोबर करता करता असं मला वाटलं की माझा स्वतःचा ग्रुप असावा, ज्यातनं मला पाहिजे तशी नाटकं सादर करू शकेन। आणि त्याच्यामुळे सृजन फाउंडेशनची निर्मिती झाली 2009 साली। आणि 2009 पासून आजपर्यंत दरवर्षी एक नाटक, मग त्यातल्या एका नाटकाला 2015चा मटा सन्मान मिळालेला आहे। वानरायण नावाचं नाटक होतं। अरे वा। अरुण कोलाटकरमध्ये त्यांचं दीर्घकाव्य आहे, त्याच्यावरती मी बसवलं होतं। अजिंठा नावाचं एक नाटक मी केलं, जे नादो महानोरांचं दीर्घकाव्य आहे। हो, तर त्याच्यावरनं मी नाटक केलं, ज्याच्यावर पिक्चर पण आलंय तेच का? बरोबर बरोबर। आणि राजन खान यांची कथा युद्ध नावाची, त्याच्यावरनं मी नाटक केलं होतं आणि राजन खान यांना खूप आवडलं होतं, ते आले होते बघायला। तर असे वेगवेगळ्या, माझं ॲक्च्युली डॉक्टर जे आहे PhD केलेली आहे, तर त्याचा विषय माध्यमांतर आहे। माध्यमांतर म्हणजे काय सर? म्हणजे कथा आणि कविता यांचं नाटकात रूपांतर होताना काय बदल? अच्छा, म्हणजे एखादी आपण स्टोरी वाचतो, म्हणजे आता हॅरी पॉटरचा मूवी आला आणि त्याच्या अगोदर मी स्वतः पुस्तक वाचलेलं, तर मला ॲक्च्युली सर मला पुस्तक जास्त आवडलं, कारण तो फरक तुम्ही जे बोललात म्हणजे फार इंटरेस्टिंग असं टॉपिक आहे तुमचं सर। त्याच्यावरतीच काम आहे। आता मला वाटतं की सगळेच जण माध्यमांतरामध्ये काम करतात, कथा निवडतात, त्याच्यावरनं नाटक, सिनेमा, वेब सिरीज हे सगळंच बनवणं चालू झालेलं आहे कथेवरनं। बरोबर। त्यामुळे कथा, कविता ह्याचं महत्त्व खूप आहे। आणि कविता तर छोटी जरी असली त्यात खूप काही अर्थ दडलेला असतो, तो शोधून काढून प्रेक्षकांसमोर सादर करणं। कारण प्रेक्षकांना ना वाचण्यापेक्षा पाहण्याला जास्त प्रेफरन्स असतो, की त्यांना बघायचं असतं, बरोबर, परफॉर्मन्स। आणि त्याच्यामुळे आमच्यासारखी लोक काय करतात की वेगवेगळ्या कथा वाचत असतात, सारखे कथा, कविता, कादंबरी, आणि त्यातनं काय आपल्याला मांडता येईल नवीन, आणि नवीन पद्धतीने कसं मांडता येईल। म्हणजे आता मला तर असं वाटायला की हे प्रोसेनियम जे आहे ना, हेही तोडायला पाहिजे। आणि कोणाच्याही घरात जाऊन परफॉर्म करतायत लोक, तसं छोट्या छोट्या लेवलवरती सुद्धा करायला पाहिजे, की लोकांना त्यातनं काय, लोकांना आता बाहेर पडायची तेवढी हे आवड राहिलेली नाही। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बदलत्या वेळेप्रमाणे आपणही म्हणजे लोक आज जी बोंबाबोंब चालली एवढी वर्ष की मराठी नाटकांना प्रेक्षक येत नाहीत, तर त्याच्यावर सरांनी खूप चांगला उपाय सांगितले की नाटक घरात नेऊन पोचवा। बरोबर। काय की एका कॉलनीत जरी नेलं ना तरी त्या कॉलनीतली बऱ्यापैकी मंडळी आपल्याला नाटक बघायला मिळू शकतात। हो सर। अनेक छोटे छोटे ऑडिटोरियम सुरू झालेले आहेत, त्यात 70, 100, 150 अशा प्रकारचे ऑडियन्स बसतात आणि बघतात आणि हाऊसफुल जातात। सर आता तुम्ही ज्या शिबिराला आलायत, आता हे आहे बृहन्मुंबई पालिका जो विभाग आहे त्यांच्या शिक्षकांचं आहे, म्हणजे ते तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता पण तुम्ही आता ह्यांना शिकवणार आहात।
म्हणजे जे ॲडल्ट्स आहेत, म्हणजे तर ते तुम्हाला आतून काय वाटतंय सर? नाही, किती ॲडल्ट असले ना तर त्यांच्यात एक लहान मूल लपलेलं असतं, त्याला फक्त तुम्हाला ते हे करायचे, बाहेर काढायचे. आणि ते मस्ती करणार, गप्पा मारणार आपापसात. मला त्यांना ओरडावं लागणार, मला त्यांना समजावं लागणार, हे सगळंच होणार आहे. पण त्यातनं त्यांना काहीतरी मिळेल आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवू शकतील याचा प्रयत्न मी 5 दिवसात करणार. बरोबर सर, नक्कीच. आणि मीही या शिबिराचा भाग आहे, तर मला नक्की शिकायला खूप आवडेल. सर तुम्हाला पण ऑल दी बेस्ट, आम्हाला सहन करायला. आणि आम्हाला खूप उत्सुकता आहे सर की तुमच्याकडून काय खूप छान असं शिकायला मिळावं. थँक्यू सर. धन्यवाद. या. अकादमीच्या संगीत विभागातर्फे आयोजित नाट्य शिबिरासाठी आपले जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज इथे आपल्या सर्वांसाठी वेळ काढून उपस्थित आहेत, ते माझे गुरु आहेत, ते डॉक्टर मिलिंद इनामदार सर यांचं मी आपल्या शिबिरामध्ये मनःपूर्वक स्वागत करते.
ये बाबा ये तू इथे बैठणार नाही तू समोर बसायला नाही का बसा शांत आणि त्यामुळे त्या बसवू शकतो मोठा सुभाष सारखा प्रोड्युसर असेल त्याला काही कमी नाही आहे आता हे छोटे बच्चे असतात त्यांच्यावर नवीन डायरेक्टर ते एक्सप्लॉइट करायला चाललेलं असतं तुम्ही चांगला मुद्दा होता मोबाईलमध्ये सगळ्या एक चांगला आहे की ईमेलमध्ये पण ठेवलंय पाठवलंय तुम्ही 10 करोड द्याल अरे सार्थक कार्तिक काय भावा कसा आहे मजेत आहे. कसं तुम्ही कसं आहे? बस मध्ये आई कुठे आहे ना माहीत आहे मध्ये आपण बोलूया. अरे आपला हा थांबलेला आहे हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला तुझ्या वडिलांचा स्वभाव माहितीच आहे. वास्तविक बाईचा स्वभाव तुझ्यावर सांगणं म्हणजे माझ्यासाठी लाजीव आणि बाब आहे. पण काय करू संसार करायचा आहे. आता आई येणार म्हणून तिने 8 दिवसापासूनच आपलं काहीतरी वाद घालायला सुरुवात केलेली आहे. पण दादा आपण ठरलंय ना तर नेहमीसाठीच आहे आताच नाही आहे. नेहमीसाठी आपण 6-6 महिने आई तुझ्याकडे राहील 6 महिन्यानंतर माझ्याकडे राहील असं आपण वाटून घेतलेलंच आहे. ते महिन्याला तू सांगायला पाहिजे. अरे हो बाबा माहिती आहे पण काय करतो बायकोमुळे कोणाचं तरी चाललंय. एक बरं आहे तुला बायको नाही आहे अजून. तुम्ही तसा किती दिवस राहू आहे माझ्याकडे सगळं. मला माहिती आहे तुला थोडं 7 महिने भेटतात. तो आता दिवस आलाय आपल्या आता 8 दिवस राहिले. 8 दिवसानंतर दोनदा मागच्या वेळेस सारखं करू नको. परत 8 दिवस आणखी वाढव 15 दिवस नंतर ठेवू मी नंतर घेऊन जाईल असं करू नको. मला पण काहीतरी फ्रीडम पाहिजे. 6 महिने मला काही ड्रिंक्स करता येत नाही. मला पुढं बाहेर फिरता येत नाही. तर ते तू समजून घे. अरे हो मी समजून घेतो पण जरा तू स्मिताला समजून सांग ना. मी जरा 6 महिने येऊ नको. 6 महिने आता वाढ बघितली. मी तुला संधी देईल. आमचे काही प्रोग्राम होतात त्या प्रोग्राम्समध्ये मी तुम्हाला पण जाते. तू आईला एक काम कर मग आपला वंशाचा दिवा जो आहे त्याला आपल्याला वाढवायला नको का. आपलं भविष्य येते. भविष्य आहे तर आता झालं ना परीक्षेची वेळ आली आता झालं त्याचं काय अरे राहिलं. हो परीक्षेची वेळ आली ना म्हणूनच म्हणतोय मी तुला काय देतो ना. तू काय देणार आहेस मला 5,000 रुपये. मला आधीच माझ्याकडे मी 20-25,000 रुपये कमवतो त्याच्यामुळे मी माझा खर्च कसा चालवतो मला माहित आहे. तू आणखी फक्त 5,000 रुपये देऊन बाकी सदाला त्या स्मिताला फिरायला तेव्हा नाही कळत का. तुला माझ्या अशा किती जास्त पगार आहे ते नाही हो ना बघत. मी देतोय ना तुला जरा समजून घे ना मी काय म्हणतो ते. अरे ती महामाया माझ्या छातीवर बसते. त्याला तू समजव बाबा. वहिनी आहे तुला माहितच आहे की आता झाली नाही. अरे आता आली तेव्हा केस होते आता उडाले. माझे पण जातील. म्हणून मी तुला सांगतोय तू करू नको रिलेशनशिप मध्ये राहा. सांभाळेल तुला गोड गोड बोलायचं नसतं. मला तेच सांगतोय दादा की मला पण काही काही पाहिजे. हो तुला फिरवर एक मार्ग आहे आपल्याकडे. मग काय मार्ग सांगा. मी तुला 500 10,000 जास्त देतो. 2,000 हॉटेलमध्ये नाही ना स्मिता. आईला तुझ्याच कडे राहू दे. तुला स्मिताला बोलवायचंय ना. मी किती दिवस राहू का आपण मग झालेल्याचं काय आपण नेहमी जे आपलं ठरलेलं असतं 6 महिने ते का तू विसरलास. हो मी विसरलो नाही बाळा. तू समजून घे. समजून घे बस. आवाज हो नाही बस आपण मी तुला किती पैसे पाहिजे मला माहिती. तू पैशाचा लागेल दादा तुला माहित आहे मी तू मोठा आहेस म्हणून मी तुझा मान ठेवतो. याचा अर्थ असा नाही की तू काही मला बोलावं. अरे बोललो तरी मी तुझ्या बापाच्या जागेवर आहे. म्हणूनच मी तुझा मान ठेवतो. मग मान ठेव. आईला तुझ्याकडे राहू दे. थोडे त्याचे आता परीक्षा लागली. पुढचं वर्षभर मी आईला सांभाळून मी आता वहिनीला कसं बोलायचं ते तुम्ही लावा मला काय माहिती. अरे
पैसे आणि स्मिताला तुम्ही फिरायला नाही. कुठंच फिरायला न्यायचं नाही, मला घरी आणायचंय. आहे आमचे काही प्रश्न. आई बाहेर तलावाकाठी जा ना, तिथे बोलत. मला घरी आणायचंय, मला काही बोलायचं नाही याबद्दल. तू पुढच्या आठवड्यात आईला घेऊन जा, बस. त्याच्यानंतर मला काही बोलायचं नाही. तुला शांत समजत नाही का? शांत बस दादा, मी तुझा मान ठेवतो. हो मोठा आहे. ठेवतो ना. अरे समजून घे, तो आपला पोरगा त्याच्या भवितव्यासाठी. त्याच्या भवितव्यासाठी मग माझं भवितव्य काय? तुझं भवितव्य तुला स्मिता बदल रूम मध्ये बस, एवढंच कळतं. अरे पण मी माझ्या कर्तव्यापासून दूर गेलो. कारण 6 महिने तू म्हटलं तर मी ठेवलं. आता पुढचे 6 महिन्याची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी माझ्यासाठी नाही, तुझ्या वहिनीसाठी नाही. आता तर वहिनीचं नाव सांगितलंस तू की वहिनीचं आईचं भांडण होतं म्हणून. अरे तुझं कष्टच कशी आहे. आज येतेस तू, आई गेली कॅरेक्टरीस आणि आज बोलतेस काहीतरी विचार करायला हवा होता. तुझा हा भाऊ गेले 10 दिवस या 10 बाय 10च्या मुली कसा राहतोय, कसा जगतोय याचा एवढा तरी विचार करायला हवा होता. मला किती
परिस्थितीत राहायचं जाणवलं. त्यानंतरचे दिवस मी कसे काढले एकदा समजून तेवढं तर करू शकत होतीस. माफ करणारे दादा मला दादा आपल्या लहानपणी आपण खेळायचो आठवतं तुला विटी दांडू मला लक्षात 15 मी स्वतः कमवले. माझ्या मुलीचं पालन पोषण पण मीच करते आणि तुझ्यासाठी मुलगी पण मीच बघेन आणि तुला संसार नक्की वाटेल. पण माझा माहेर पण मात्र छान करायचा होता. तिथे मात्र मी कॉम्प्रोमाइज नाही करत. आणि तिकडे गेलीस तिकडे मला माफ करायचं. तुझ्यापेक्षा काय कल्पना येत मला कल्पना आहे की माझ्या बाबांनी कमवलं त्याचं दुःख मी आयुष्यभर माझ्याने करत होते आणि याची जबाबदारी मी आहे याचं मला फार फार दुःख झालं आहे. ही अशी अवस्था आयुष्यात एकदा बोलून पण बघायचं होतं. आई बाबांनी तुझ्यासाठी एवढं केलं माहीत होतं तुझे बाबा थोडे मी वेगळी झाली होते प्रेमात. काय करू प्रेमात पडले. प्रेम मारून तुला दिलं होतं. आवाज